गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजीचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आजी माजी लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेतलेली नाही. त्याचबरोबर नेते मंडळींनी केवळ आश्वासनांशिवाय काहीच केले नाही. त्यामुळे शुद्ध व मुबलक पाण्यासाठी पाणी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांना खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी उभे करणार असल्याची माहिती इचलकरंजीच्या लेकी महिला नारी शक्ती यांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्या म्हणाल्या, प्रदीर्घ काळापासून इचलकरंजीकरांना शुद्ध व मुबलक पाण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यासाठी प्रसंगी आमरण उपोषण आंदोलने करण्यात आली, परंतु कोणीच नेते मंडळी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत नसल्याचे दिसून येते. सध्या सुळकूड पाणी योजनेसाठी आंदोलन छेडले जात आहे. त्यामध्ये रमेश पाटील यांनी पाण्यासाठी 1 दिवसीय उपोषण केले. तसेच सावित्रीच्या लेकी संघटनेच्या वतीने महिलांनी केलेल्या आमरण उपोषणाची दखल घेत मंत्रिमंडळात बैठक झाली, पण अद्यापही ठोस निर्णय झालेला नाहीये. महानगरपालिका वर्षातून अवघे 90 दिवस पाणी पुरवते, परंतु बिल मात्र 365 दिवसांचे घेते. या महत्त्वाच्या नागरी प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी म्हणून तळमळ असणाऱ्या रमेश पाटील यांना लोकसभा निवडणुकीत सर्वच इचलकरंजीकरांची पाठबळ देऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विद्या जाधव, रतन कवडे, जयश्री जाधव, राजश्री जाधव, वैशाली जाधव, पद्मावती मोरे व सुषमा साळुंखे यांनी केले.